Cancer Healer Center, a new beginning. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेही कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर. 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार. दोन्ही भाऊ मुंबईतच परत आल्यानंतर आता पुढील चर्चेची शक्यता. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या आणि मनापासून एकत्र या. पार्ले पंचम तर्फे विधानसे शिवसेना भवनाबाहेर आणि कलानगर परिसरात बॅनरबाजी. राजकारणामुळे नाती तुटत नसतात. ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक. संजय राऊतांकडून स्पष्ट. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार एकत्र. योगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांनी दिल्या शुभेच्छा. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटींमध्ये राजकीय अर्थ काढू नका. संस्थेबाबतीत त्या भेटी होत्या. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. मुंबई मंत्रालयाबाहेर एसएसपी आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांचं आंदोलन. आजारी मुलांना घेऊन पालक आंदोलनात सहभागी. आरोग्य विभागाकडून उपचारात दिरंगाई होत असल्याचा आरोप. काँग्रेसला धक्का. माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात. बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. भोर, राजगड आणि मुळशीतील पदाधिकारी सुद्धा भाजपात. गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाप्रमाणेच आता मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयांना अहवाल सादर करावा लागणार. अहवालानंतरच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतिम निर्णय देणार. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सुरक्षा काढली. विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपुरात सर्वाधिक 45 तर अमरावतीमध्ये 44°C तापमान. तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल तापमानामुळे बंद राहणार. एप्रिलच्या मध्यावरच राज्यात पाणी टंचाईच्या झळा. तर विहिरीतलं पाणी या ठिकाणी कमी झालं. पाण्यानं तळ गाठल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू. तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर. Cancer Healer Center, a new beginning.